नमस्कार, मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा मेन्यू आहे मिरच्याची भाजी. तर या मिरच्याच्या भाजीला लागणारे साहित्य पाहू आपण. इथे आंबट चुका घेतलेला 1 पाव, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, खोबरं खीस, तुम्ही शिजतानाही खोबरं टाकू शकता, 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण अद्रकची पेस्ट आणि थोडंफार मी अर्धा टमाटा आणि आंबट चुका आहे याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे. चविष्ट अशी मिरच्याची भाजी तयार होते. इथे 1 वाटी तेल घेतलं होतं, गरम झालं. इथे त्याच्यात जिरं, मोहरी, लसूण याचा तडका देणं चालू आहे. हे थोडंसं लालसर होऊ द्यायचं. त्याच्यानंतर कांदा, हिरव्या मिरच्या चांगलं कलसून घ्यायचं. हे चांगल्या प्रकारे कलसल्या गेलेलं आहे. त्याच्यानंतर जे मसाले तिखट घेतलेत मी ते याच्यामध्ये टाकणार आहे. 1 वाटी याच्यात 1 चमचा तिखट, धना पावडर आणि थोडासा किंचित असा गरम मसाला टाकला. कलरही खूप छान आला याला. आंबट चुका, टोमॅटो बारीक चिरलेले आणि खोबरं खीस ते मी याच्यात टाकणार आहे. ते कलसून घ्यायचं, एकजीव करायचं आहे. चांगल्या प्रकारे कलसल्या गेलेलं आहे. याच्यात आता जी ग्रेव्ही केली होती ती टाकणार आहे. हे 2 मिनटं होऊ द्यायचं. कलरही आलेला आहे याला आणि सुगंधही खूप छान येतोय. इथे 3 शिट्ट्यामध्ये डाळ, आंबट चुका, शेंगदाणे आणि खोबरं हे 2 ते 3 शिट्ट्यामध्ये शिजवून घेतलं आहे. चांगल्या प्रकारे कलसल्या गेलेलं आहे. पहा, कलरही खूप छान असा आलेला आहे. जास्त करून बऱ्याच कार्यक्रमात मिरच्याची भाजी केल्या जाते. कलसल्या गेलेलं आहे. याच्यामध्ये आता शिजवलेले डाळ, आंबट चुका, शेंगदाणे आणि खोबरं हे टाकणार आहे मी याच्यामध्ये. एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कोथिंबीर, पुन्हा एकजीव करायचं आहे.
याला उकळी आलेली. तर अशा प्रकारे ही भाजी तयार आहे. मिरच्याची भाजी खूप चविष्ट अशी लागते ही मिरच्याची भाजी. आजचा मेनू म्हणजेच मिरच्याची भाजी. लाईक करा, शेअर करा आणि राधास खाद्य संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.